आज काळभैरव जयंती निमित्त आपण काळभैरवाचे दर्शन घेतले। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आपला ब्लॉगर पुन्हा एकदा आला होता, ते म्हणजे पंढरपूरच्या महाद्वारामध्ये। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या महाद्वारामध्ये आल्यानंतर आपण नामदेव पायरीपाशी जवळच आपल्याला महाद्वारामध्ये शनेश्वर देवाचं मंदिर आहे। तिथंच काळभैरव देवताचं आपण दर्शन घेण्यास जाणार आहोत। तर कारण तर आज होते काळभैरव जयंती, मग त्यानिमित्त आपण आता दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत। आणि मंदिर आपल्याला जवळच आहे। महाद्वारामध्ये कोणाला जरी विचारलं तरी कोण सुद्धा सांगू शकेल शनेश्वराचं मंदिर कुठं आहे। त्याच्यामध्ये आपण आता काळभैरव देवताचं दर्शन घेणार आहोत। मंदिर अतिशय पौराणिक आणि सर्व काही दगडी काम आहे। तुम्ही बघू शकता आपण मंदिरामध्ये जात आहोत आणि अतिशय गर्दी भक्तिमय असं वातावरण आपल्याला दिसतंय। तुम्ही बघू शकता पहिल्यांदा सुरुवातीला आपण गेल्यानंतर इथं 33 कोटी देवतेचं आपण दर्शन घेत आहोत। 33 कोटी देवतेचे इथं देवालय मठ संस्थान आहे। त्याचबरोबर आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये चालले आहोत। तुम्ही बघू शकता भाविक भक्तांची आज भरपूर अशी गर्दी दिसत आहे आणि आपण आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललो आहोत। सर्व काही भक्तिमय वातावरण, मंदिरामध्ये लाइटिंग वगैरे सर्व काही आपल्याला दिसत आहे। आता आपण जाता जाता सुरुवातीला आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन घ्यायला इथं छोटेसे देवळीमध्ये हनुमंतरायाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दर्शन घेतलं आपण। त्यानंतर आपण आता मंदिरामध्ये जात आहोत। जाता जाता तुम्ही बघू शकताय आपल्याला भरपूर अशी गर्दी, लाइटिंग आणि भक्तांची असंख्य अशी गर्दी आपल्याला दिसते। आणि आज काळभैरव जयंती आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। आपण दर्शन घेण्यासाठी जाताना सर्वात अगोदर आपण घंटी वाजवली। घंटी वाजवणे हे म्हणजे आपलं आद्य कर्तव्य प्रथम। त्यानंतर आपण आतमध्ये गेलो, काळभैरव देवताचं आपण दर्शन घेत आहोत। त्याचबरोबर तिथं जोगेश्वरी माते सुद्धा दर्शन मिळतं। काळभैरव म्हणजे साक्षात भोलेनाथच हो। मग आपण आज दर्शन घेत आहोत, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। त्यानंतर आपण दर्शन घेऊन थोडंफार मंदिराचं शूट घेत होतो। मंदिर पूर्ण काही दगडी आणि पौराणिक आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, तरी सुद्धा तुम्ही एकदा या। त्यानंतर आपण नवग्रह देवताचं आपण दर्शन घेत आहोत। नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रयम छाया मार्तंड सम्मुतम तम नमामि शनेश्वरम असा तिथं शनेश्वरांचा मंत्र लिहिला होता, तो सुद्धा म्हणला। आणि आजचा व्हिडिओ आपला इथं थांबत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।